त्याचा 7/12 म्हणा किंवा त्याचं फार्मर कार्ड काय असेल ते पाहून त्याला तुम्ही ड्रममधून या ठिकाणी डिझेल देण्याची व्यवस्था करून द्या. युपीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. इथं मात्र आमचा शेतकरी आज त्याच्या तोंडातून मेलोडी पडायची टाईम आलेला आहे. आणि आमदारांना आम्ही मतदारसंघात पिऊ देणार नाही. एवढी इंधन आहे डिझेल पेट्रोल हे शेतकऱ्याला अतिशय आवश्यक आहे. अतिशय आवश्यक असलेल्या इंधनामधून त्याचा इतका तुटवडा केलेला आहे शहर तालुका काय राज्यभर देशभर, तर त्याच्याने शेतकरी अतिशय त्रस्त झालेला आहे. गेल्या 7.5-8 रुपयाची वाढ एवढ्या 10 दिवसात 4 टप्प्यामध्ये मोदी सरकारने केलेली आहे ती त्यांनी मागे घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात हे आंदोलन छेडलेलं आहे. याच्याबरोबर शेतकऱ्यांचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांना पंपावर असं बंधन केलेलं आहे. आम्ही या ठिकाणी आता बोर्ड वाचला की तुम्हाला बॅरलमधून याच्यावर ड्रममधून डिझेल मिळणार नाही. ठीक आहे, एक शिस्त म्हणून ती कारवाई साठेबाजी होऊ नये म्हणून ते योग्य आहे. परंतु शेतकऱ्याची अडचण अशी आहे की त्याला शेतामधून ट्रॅक्टरचं डिझेल संपण्या अगोदर तिथं डिझेल त्याच्या हातात हजर पाहिजे म्हणून तो ड्रमने या ठिकाणाहून डिझेल नेतो. तर त्याला ती परवानगी खुली करून देण्यात यावी. त्याचा 7/12 म्हणा किंवा त्याचं फार्मर कार्ड काय असेल ते पाहून त्याला तुम्ही ड्रममधून या ठिकाणी डिझेल देण्याची व्यवस्था करून द्यावी. आणि हा जो इंधनाचा तुटवडा आहे हा तात्काळ बंद झाला पाहिजे आणि याचे दरही कमी झाले पाहिजे. यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उभाटा यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे. अन्यथा याच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास याचे यापुढे तीव्र आंदोलन छेडून आम्ही जाहीर निषेध. आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होत राहिलेली आहे. आज शेतकऱ्याच्या शेती तयार करण्याचं काम चालू आहे, नांगरणी करणं चालू आहे, त्याला पेरणी करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही आहे. रात्र शेतकऱ्याला डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावरती झोपावं लागतं आहे. दुसरीकडे कांद्याला भाव नाही, कांदा हे म्हणून चालतो आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा नाही, मात्र शेतकऱ्याला जी वस्तू आज डिझेल लागणार आहे त्याचे दर वाढवायचे. एकंदरीत या शासनाने शेतकऱ्याला संपूर्णपणे कैचट्यात पकडण्याचं काम केलेलं आहे आणि हा शेतकरी हा देशाचा पोशिंदा, जगाचा बाप, त्याला ठार मारण्यासाठी हे देश मोदी सरकार काम करत आहे. बाहेर देशामध्ये जाऊन आपले मोदी पंतप्रधान युपीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. इथं मात्र आमचा शेतकरी आज त्याच्या तोंडातून मेलोडी पडायची टाईम आलेला आहे. म्हणून मेलोडी चॉकलेट देऊन हा निषेध म्हणून या आंदोलन. शेतकऱ्याने आत्महत्या करावी आणि शेतकरी हद्दपार व्हावा हे सरकारचं धोरण आहे. आणि धनाढ्य लोकांना पुढे करून डिझेल पेट्रोलचे भाव वाढवून दिशाहीन करीत आहेत. रात्रभर शेतकऱ्यांना इथे ड्रम घेऊन बसावं लागतंय, डिझेल मिळत नाही. पेट्रोल पंपवाल्यांची दादागिरी वेगळी असते. भाव वाढलेले आहेत. याच्याकरता आज आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलंय. पुढचं आंदोलन आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. मंत्र्यांना आणि आमदारांना आम्ही मतदारसंघात पिऊ देणार नाही. एवढी आज उभाटा गटाकडनं आम्ही गाईड देतो.